गौण खनिजाची तस्करी रोखण्यासाठी शासन युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहे। तरीही शासकीय अधिकाऱ्यांची नजर चुकवून वाळू तस्कर संगमनेरमध्ये बेसुमार वाळू उपसा करीतच आहेत। सोमवारी सायंकाळी 2 डंपर अवैध वाळू वाहतूक करीत असल्याचं निदर्शनास येताच उपविभागीय अधिकारी संदीप निचित यांनी या वाहनांवर कारवाईचा बडगा उगारला। MH17 AG 3777 आणि MH04 DD 3087 या क्रमांकांची वाहनं त्यांनी जप्त केली आहेत। या कारवाईविषयीची सविस्तर माहिती निचित यांनी दिली आहे। संगमनेर उपविभागामध्ये अवैध उत्खनन विशेषतः वाळूवर कारवाया वेगवेगळ्या पथकं आम्ही निर्माण केलेली आहेत आणि जे 3 तालुके आहेत ज्या ठिकाणी अशा प्रकारे उपसा होत आहे अवैध कुठलाही लिलाव आतापर्यंत झालेला नाही आहे आणि त्यामुळे ही कारवाई आम्ही केली। त्याच्यामध्ये काल 4 डंपर 1 ट्रक एवढा आम्ही काल जप्त केलेला आहे। त्यामध्ये संगमनेर परिसर कोपरगाव परिसर यामधून आम्ही ही वाहनं जप्त केलेली आहे आणि यापुढे त्याच्यावर जी काही कायदेशीर कारवाई आहे ती ताबडतोब केली जाईल। संगमनेर आणि कोपरगाव तालुक्यात वाळू लिलाव प्रक्रिया राबविण्यात आली नसली तरी वाळू तस्कर सर्रास गौण खनिजावर दरोडे टाकतच आहेत। सी मूव्हीज अँड न्यूज साठी कॅमेरामन सुखदेव गाडेकर, संगमनेर।